हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. असते सदा मी आता ड्रीमिंग. येस एक्झॅक्टली, ड्रीमिंग. हेच तर करतो आपण, रेझोल्युशनच्या ड्रीम्स. रेझोल्युशन करतो आणि ती पूर्ण होण्याची दिवा स्वप्न बघतो. जसं की अभिनय, मागच्या वर्षी तू जिमला जाणार होतास म्हणे, तू सध्या काय करतोस? सध्या फक्त सकाळी जिमला उठण्यासाठी प्रयत्न करतो. आणि काय ग, तू पण डान्स क्लासेस लावणार होतीस ना, तू सध्या काय करतेस? मी सध्या आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करते, डान्स क्लासमध्ये एंट्री कशी घेईन याची. पण त्याच्या आदल्या वर्षी तू मला म्हणाला होतास की तू बाईक चालवायला शिकणार आहेस. तू काय करतोस सध्या? मी आता फक्त बाईकच्या मागे बसायची प्रॅक्टिस केली आहे. आणि प्लीज बाईक चालवायला काय ते यावर्षी मी शिकू शकतो. आणि तू पण गोल पोळ्या लाटायला शिकणार होतीस ना, त्याचं काय झालं? ते सध्या एवढे मल्टीग्रेन व्हिटॅमिन ब्रेड्स, इटालियन हर्ब्स अँड चीज वगैरे मिळतं, इतकं टेस्टी आणि हेल्दी, मग पोळ्या करण्याची काही गरजच नाही भासत. पण तू मला सांग, तू मला म्हणाला होतास की तू एका मोठ्या मराठी चित्रपटात काम करणार आहेस, त्याचं काय झालं? होय, तू पण मला बोललेली सतीश राजवाडेच्या फिल्ममध्ये काम करणार आहे म्हणून, त्याचं काय झालं? तेच तर केलं पण यावर्षी. हो, ती सध्या काय करते? अभिनय, आपलं एक रेझोल्युशन पूर्ण झालं. हो, सो आमचं रेझोल्युशन तर पूर्ण झालं. याचा अर्थ रेझोल्युशन्स पूर्ण होतात. हो, सो तुम्ही सुद्धा न्यू इयरला एक रेझोल्युशन करा आणि ते नक्की पूर्ण करा. आणि त्यातलं एक रेझोल्युशन असू दे की 6 जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आम्हा दोघांचा, अंकुशदादा तेजश्रीताईचा आणि सतीश राजवाडेंचा ती सध्या काय करते नक्की बघा, रेझोल्युशन्स करा, कारण ती कधीतरी नक्की पूर्ण होतात. हॅपी न्यू इयर.